मी एका दिवसामध्ये 60,000 रुपये कमवलेले आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हो, हे खरं आहे. तुम्हाला लाईव्ह प्रूफ मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये एका दिवसाची 60,000 रुपयाची कमाई आहे. तुम्हाला लाईव्ह प्रूफ भेटलं सुद्धा आहे आणि तुम्हाला समजलं असेल की हो, मी एका दिवसामध्ये 60,000 रुपये कमवले आहेत. पण व्हिडिओ त्या प्रूफ बद्दल नाही, हा व्हिडिओ त्या मुलाबद्दल आहे जो कधी काळी स्वतःवरच विश्वास ठेवत नव्हता. कारण प्रत्येक मोठ्या रिझल्टच्या मागे एक अशी स्टोरी असते जी सोशल मीडियावर कोणी दाखवत नाही. आज लोक म्हणतात, भाऊ एका दिवसामध्ये तू 60,000 रुपये कमवला, पण कोणी विचारत नाही की त्या एका दिवसासाठी किती दिवस मेहनत केली. आणि आज मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही एक स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, किंवा एक हाऊसवाईफ असाल ना, किंवा स्वतःचा इन्कम सोर्स तुम्हाला तयार करायचा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला कुठलंही मोटिवेशन देणार नाही, मी तुम्हाला फक्त रियालिटी सांगणार आहे. मी एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. माझ्याकडे मोठं ऑफिस नव्हतं, मोठी टीम नव्हती, मोठी इन्व्हेस्टमेंट नव्हती. माझ्याकडे फक्त एकच गोष्ट होती, ते म्हणजे फक्त एक मोबाईल आणि इंटरनेट, बस. आणि स्वतःचं आयुष्य बदलण्याची एक प्रबळ इच्छा होती. पण इच्छा असणं आणि रिझल्ट मिळणं या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो. सुरुवातीला मीही इतर लोकांसारखाच होतो. युट्यूबवर सक्सेस स्टोरीज पाहायचो, इंस्टाग्रामवर इन्कम स्क्रीनशॉट पाहायचो आणि मनात एकच प्रश्न यायचा, हे खरंच आहे का? लोक खरंच ऑनलाईन पैसे कमवतात का? की हे सगळं फक्त एक मार्केटिंग आहे? कदाचित तुम्हीही हा प्रश्न स्वतःला कधी ना कधी विचारला असाल. मी एक निर्णय घेतला, दुसऱ्यांचा ऐकायचं नाही, स्वतः निर्णय घेणार आणि स्वतः प्रयत्न करणार. आणि जर अपयश आलं तर ते माझं स्वतःचं अपयश असेल. सुरुवात खूप कठीण होती मित्रांनो. पहिला व्हिडिओ बनवताना कॅमेरासमोर बोलायची भीती वाटत होती. 10 वेळा रेकॉर्डिंग केली, 20 वेळा डिलीट केली. कधी शब्द विसरलो, कधी कॉन्फिडन्स गेला आणि कधी वाटलं की हे माझ्याकडून होणारच नाही. पण प्रत्येक वेळी मी स्वतःला एकच प्रश्न विचारायचो, जर आज हार मानली ना, तर 5 वर्षांनी माझं आयुष्य बदलणार का? आणि मी पुन्हा कॅमेरा चालू करायचो. माझ्या सुरुवातीच्या व्हिडिओजवर फक्त 100 व्ह्यूज, 200 व्ह्यूज, 500 व्ह्यूज एवढेच यायचं. कधी कधी त्याहूनही कमी व्ह्यूज यायचे. लोक कमेंट करायचं, यातून काहीच नाही होणार, वेळ वाया घालू नको, नोकरी कर. आणि खरं सांगू, आणि काही दिवस मला सुद्धा तसंच वाटत होतं, हे माझ्याकडून नाही होणार. पण एक गोष्ट मी लक्षात घेतली, जे लोक माझ्यावर हसत होते ना, त्यांनी स्वतः कधी प्रयत्नच केला नव्हता. म्हणून मी ठरवलं, कमेंट सेक्शन ऐकायचं नाही, मार्केट ऐकायचं. कारण मार्केट फक्त रिझल्ट्सला रिवॉर्ड देतो, एक्सक्युजेसला नाही. आणि इथेच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला. मला समजलं, ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर फक्त कॉन्टेंट बनवून उपयोगी नाही, लोकांना व्हॅल्यू द्यावी लागेल, त्यांची समस्या समजून घ्यावी लागतील आणि सर्वात महत्वाचं एक असे स्किल शिकावे लागेल ज्यामुळे तुम्ही एखाद्याचं आयुष्य थोडं का होईना चांगलं करू शकता. याच विचाराने मी फ्रीलान्सिंग समजायला सुरुवात केली, ॲफिलिएट मार्केटिंग समजायला सुरुवात केली, डिजिटल स्किल्स बद्दल शिकायला सुरुवात केलं आणि माझा संपूर्ण विचार बदलला. पूर्वी मी विचार करायचो पैसे कसे कमवायचे, पण नंतर मी स्वतःलाच वेगळा प्रश्न विचारायला सुरुवात केली, मी अशी कोणती व्हॅल्यू तयार करू शकतो ज्यामुळे लोक मला पैसे देतील. मित्रांनो, हा एक प्रश्न माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. कारण त्या दिवसापासून मी पैशांच्या मागे धावणं बंद केलं. मी स्किल्सच्या मागे धावायला सुरुवात केली आणि जेव्हा स्किल्स वाढतात तेव्हा इन्कम आपोआप वाढते. पण कोणत्या स्किल्स? फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय? ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये खरंच पैसे मिळतात? आणि माझी पहिली ऑनलाईन कमाई कशी झाली? चला तर आपण त्याबद्दलच बोलूया आता. मी जेव्हा ऑनलाईन फील्डमध्ये आलो तेव्हा माझ्याकडे 2च पर्याय होते. एक, लोकांसारखं म्हणायचं ऑनलाईन काही खरं नसतं, किंवा स्वतः प्रयत्न करून पाहायचं. मी दुसरा पर्याय निवडला, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नव्हतं. दररोज युट्यूबवर नवीन व्हिडिओज, इंस्टाग्रामवर नवीन गुरु, कोणी ट्रेडिंग सांगत होता, कोणी क्रिप्टो सांगत होता, कोणी ड्रॉप शिपिंग सांगत होतं, कोणी म्हणत होतं अमेझॉनवरनं पैसे कमवू. प्रत्येक जण म्हणत होता हेच फ्युचर आहे. मी पूर्णपणे कन्फ्युज झालो होतो आणि मला वाटतं आजही अनेक लोक याच परिस्थितीत आहेत. इन्फॉर्मेशन इतकी जास्त आहे की ऍक्शन घ्यायलाच वेळ मिळत नाही. मग मी एक निर्णय घेतला, सगळं शिकायचा प्रयत्न करायचा नाही, फक्त एक स्किल शिकायची. कारण मला एक गोष्ट समजली होती, एक स्किल आयुष्य बदलू शकते, पण 10 स्किल्स अर्धवट शिकून काहीच बदलत नाही. मी कॉन्टेंट क्रिएशन शिकायला सुरुवात केली, कॅमेरा समोर बोलणं शिकलो, व्हिडिओ एडिटिंग शिकलो, लोकांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं ते शिकलो, कॉपी रायटिंग शिकलो, सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकलो. सुरुवातीला खूप चुका झाल्या. माझे व्हिडिओज कोणी पाहत नव्हते. कधी कधी पूर्ण दिवस मेहनत करून व्हिडिओ बनवायचा आणि दुसऱ्या दिवशी फक्त 100 व्ह्यूज यायचे. त्या दिवशी मनात एकच प्रश्न यायचा, हे खरंच होणार आहे का? पण मग मी स्वतःलाच एक गोष्ट आठवण करून द्यायचो, जर जिम मध्ये पहिल्याच दिवशी 6 पॅक्स बनत नसतील तर बिझनेसमध्ये पहिल्याच महिन्यात सक्सेस कसं मिळणार? प्रत्येक मोठ्या रिझल्टच्या पाठीमागे लहान लहान कन्सिस्टंट एफर्ट्स असतात आणि मी तेच करत राहिलो. दररोज थोडं शिकत राहिलो, दररोज थोडं इम्प्रूव्ह झालो. दररोज एक व्हिडिओ जरी चांगला झाला ना, तरी मला वाटायचं आज मी कालपेक्षा चांगला आहे.
आणि तिथून माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल सुरू झाला. मला समजलं ऑनलाईन पैसे कमवण्याचा खरा सिक्रेट कोणतंही ऍप नाही, कोणतीही वेबसाईट नाही, कोणतंही शॉर्टकट नाही. खरा सिक्रेट आहे व्हॅल्यू. तुम्ही जितकी जास्त व्हॅल्यू तयार करता तितकं जास्त तुमची डिमांड वाढते, आणि डिमांड वाढली की इन्कम वाढायला सुरुवात होते. मग मी एक नियम बनवला, आज मी किती कमवलं यापेक्षा महत्वाचं आज मी किती लोकांना मदत केली, आज मी किती लोकांना काहीतरी नवीन शिकवलं, आज माझ्या कॉन्टेंटमुळे किती लोकांना ऍक्शन घ्यायला प्रेरणा मिळाली. कारण मला विश्वास होता जर लोकांचं आयुष्य बदलायला सुरुवात झालं ना तर माझे इन्कम आपोआप बदलेल. आणि नेमकं तसंच झालं. हळूहळू माझ्या व्हिडिओजवर कमेंट्स यायला लागले, भाऊ तुमच्या व्हिडिओजमुळे माझी पहिली इन्कम झाली, तुमच्या गायडन्समुळे मला पहिला क्लायंट मिळाला, मी नवीन स्किल शिकायला सुरुवात केली. हे मेसेजेस माझ्यासाठी पैशांपेक्षा खूप मोठे होते, कारण हे मला एकच गोष्ट सांगत होते की मी योग्य दिशेने चालत आहे. आणि मग एक दिवस असा आला ज्या दिवशी माझ्या मोबाईलवर एक कमिशनचा नोटिफिकेशन आला. पहिली कमाई. रक्कम मोठी नव्हती मित्रांनो, पण भावना खूप मोठ्या होत्या. कारण त्या दिवशी मला समजलं हे खरंच शक्य आहे. त्या पहिल्या कमाईने मला श्रीमंत बनवलं नाही, पण त्या पहिल्या कमाईने माझा विश्वास श्रीमंत केला. आणि एकदा स्वतःवर विश्वास बसला ना की पुढचा प्रवास पूर्णपणे बदलतो. पहिल्या कमाईपासून एका दिवसात 60,000 रुपयापर्यंतचा प्रवास कसा झाला, नेमक्या कोणत्या स्किल्समुळे माझी इन्कम वाढली, आणि फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये कोणत्या वेगळ्या गोष्टी केल्या, चला तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. पहिली ऑनलाईन कमाई आल्यानंतर माझ्या मनात एकच विचार होता, आता हे पुन्हा कसं करायचं. कारण एकदा पैसे मिळणं हे नशिबाची गोष्ट असू शकते, पण पुन्हा पुन्हा पैसे मिळणं एक सिस्टीमची गोष्ट असते. आणि तेव्हाच मला एक मोठी गोष्ट समजली, ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर फक्त मेहनत करून उपयोगी नाही, योग्य दिशेने मेहनत करावी लागते. मी माझ्या प्रवासात 5 गोष्टींवर सर्वात जास्त लक्ष दिलं. पहिली गोष्ट, मी स्किल्सवर इन्व्हेस्टमेंट केलं. लोक नवीन फोन घेत होते, मी कोर्स घेत होतो. लोक एंटरटेनमेंटवर वेळ घालवत होते, मी नवीन स्किल शिकत होतो. कारण मला माहित होतं स्किल माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज जर माझं सोशल मीडिया अकाउंट गेलं तरी माझी स्किल्स माझ्याकडेच राहणार आहे, आणि स्किल असेल तर इन्कम पुन्हा तयार करता येते. दुसरी गोष्ट, मी कॉन्टेंटला जॉब नाही तर ऍसेट समजायला सुरुवात केली. एक रील बनवली की हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. एक युट्यूब व्हिडिओ बनवला, महिन्यानेही व्ह्यूज आणू शकतो. एक चांगला कॉन्टेंट पीस वर्षभर नवीन लोकांना तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओला इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहायला सुरुवात केली. आज बनवलेला कॉन्टेंट उद्याचं इन्कम बनवू शकतो. तिसरी गोष्ट, मी सेलिंग करण्यापूर्वी हेल्पिंग करायला सुरुवात केली. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता. सुरुवातीला मी विचार करायचो लोकांनी माझ्याकडून प्रोडक्ट घ्यावं, पण नंतर मला समजू लागलं लोक आधी तुमच्याकडून व्हॅल्यू घेतात, विश्वास तयार होतो, आणि त्यानंतर निर्णय घेतात. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वतःला एक प्रश्न विचारायचो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या ऑडियन्सला काय वाटेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर चांगलं असेल तर व्हिडिओ मी अपलोड करायचो, नाहीतर मी पुन्हा काम करायचो. चौथी गोष्ट, मी कन्सिस्टन्सी कधीच सोडली नाही. काही व्हिडिओज व्हायरल झाले, काही पूर्णपणे फेल झाले, काहींना हजारो व्ह्यूज आले, काहींना लाखो व्ह्यूज आले, काहींना 100 व्ह्यूज नाही आले, पण मी अपलोड करणं कधीही थांबवलं नाही. कारण युट्यूब आणि इंस्टाग्राम या दोघांनाही फक्त एकच गोष्ट आवडते, कन्सिस्टन्सी, आणि लाईफला सुद्धा हेच गोष्ट आवडते. पाचवी गोष्ट, मी इन्कम पेक्षा ट्रस्ट कमवण्याचा प्रयत्न केला. हे वाक्य लक्षात ठेवा, ट्रस्ट आधी येतो, इन्कम नंतर येते. जर लोकांना तुमच्यावर विश्वास असेल ना तर ते पुन्हा तुमच्याकडे येतात, तुमचं रेकमेंडेशन ऐकतात, तुमचा कोर्स घेतात, तुमची सर्व्हिसेस घेतात, आणि सर्वात महत्वाचं ते इतर लोकांना तुमच्याबद्दल सांगतात. यापेक्षा मोठी मार्केटिंग या जगात कुठलीच नाही. आणि कदाचित याच 5 गोष्टीमुळे मी एका दिवसात 60,000 रुपयाची कमाई कमवू शकलो. पण मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, त्या दिवशी मला 60,000 रुपये तर मिळाले, पण त्यापूर्वी असेही दिवस होते ज्या दिवशी 1ही रुपया मिळाला नाही. असेही दिवस होते जेव्हा मी स्वतःलाच विचारायचो मी योग्य करत आहे ना. पण प्रत्येक वेळी मी एकच निर्णय घेतला, आजचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा प्रयत्न थांबवायचा नाही. कारण सक्सेस हा एकाच दिवसाचा रिझल्ट नसतो, तो शेकडो छोट्या डिसिजनचा रिझल्ट असतो. आणि म्हणूनच जर आज तुम्ही ऑनलाईन फील्डमध्ये नवीन असाल तर माझी एकच विनंती आहे, मोठ्या इन्कमच्या पाठीमागे धावू नका. मोठं स्किल तयार करा, मोठा ट्रस्ट तयार करा, इन्कम आपोआप मोठं होईल. पण आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, जर आज एखादा बिगनर माझ्यासमोर बसला आणि मला म्हणाला, भाऊ माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही, फॉलोअर्स नाहीत, पैसे नाहीत, मी कुठून सुरुवात करू. मी जर एक बिगनर असलो असतो तर मी काय केलं असतो तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आज माझ्याकडून सगळं काढून घेतलं, इंस्टाग्राम अकाउंट नाही, युट्यूब चॅनल नाही, फॉलोअर्स नाहीत, इन्कम नाही, आणि मला पुन्हा शून्यातून सुरुवात करायची असेल तर मी काय करेन. सर्वात आधी मी पैसे कमवण्याचा विचार कधीच करणार नाही, मी स्किल शिकण्याचा विचार करेन. कारण स्किल ही अशी गोष्ट आहे जी एकदा शिकलात की ती आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. आज अकाउंट बंद होऊ शकतो, अल्गोरिदम बदलू शकतो, कंपनी बदलू शकते, पण स्किल कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मी पहिल्या 30 दिवसात फक्त एक स्किल निवडली असते, कुठलीही एक स्किल, जसे की व्हिडिओ एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, कॉपी रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग किंवा सेल्स, पण फक्त एकच स्किल.
कारण अनेक लोकांची सर्वात मोठी चूक ही असते, ते एकाच वेळी 10 गोष्टी शिकायचा प्रयत्न करतात आणि शेवटी एकही चांगली गोष्ट शिकू शकत नाही. त्यानंतर मी रोज कॉन्टेंट तयार करायला सुरुवात केलं असतं. लोक म्हणतात, भाऊ आधी परफेक्ट होतो मग मी कॉन्टेंट बनवतो. पण रियालिटी अगदी उलटी आहे. कॉन्टेंट बनवाल तेव्हाच तुम्ही परफेक्ट व्हाल. माझे सुरुवातीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात ना, तर कदाचित तुम्हाला हसू येईल. पण जर मी त्या व्हिडिओची लाज बाळगून थांबलो असतो ना, तर आज हा व्हिडिओ बनवलाच नसता. आणि मग मी माझा पहिला क्लायंट शोधेल, मोठ्या कंपनीच्या पाठीमागे धावणार नाही, एक छोट्या बिझनेसला मेसेज करेन, एका क्रिएटरला डीएम करेन, त्याला सांगेन मी तुमच्यासाठी एक काम करू शकतो. कदाचित 10 जण रिप्लाय देणार नाहीत, 20 जण तुम्हाला इग्नोर करतील, पण एक व्यक्ती हो म्हणेल आणि तो एक क्लायंट तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका दिवसाची 60,000 रुपयाचा इन्कम प्रूफ दाखवला, पण मला आशा आहे की तुम्ही प्रूफपेक्षा त्यामागचं सिस्टीम समजून घेतलं असेल. कारण प्रूफ फक्त मोटिवेशन देतो, सिस्टीम आयुष्य बदलतो. मी आज जे काही कमवलं ते एका दिवसात नाही, ते हजारो छोटे डिसिजन्स, शेकडो तास शिकणं आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नाचं फळ आहे. आज मी तुम्हाला एक चॅलेंज देतो, पुढचे 90 दिवस फक्त 3 गोष्टी करा. पहिली, दररोज किमान 1 तास तरी नवीन स्किल शिका. दुसरी, आठवड्यात किमान 3 कॉन्टेंट पीस पब्लिश करा. आणि तिसरी, दररोज स्वतःला कालपेक्षा 1% 1% इम्प्रूव्ह करा. फक्त एवढंच. मोठे रिझल्टच्या पाठीमागे पळू नका, छोट्या इम्प्रूव्हमेंटला शोधा, कारण छोट्या सवयी मोठं आयुष्य घडवतात. आणि शेवटी जर तुम्ही या व्हिडिओतून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणार असाल तर ती ही, फ्रीलान्सिंग तुम्हाला पैसे देत नाही, ॲफिलिएट मार्केटिंग तुम्हाला पैसे देत नाही. तुमची स्किल, तुमचा ट्रस्ट आणि तुम्ही लोकांसाठी निर्माण केलेली व्हॅल्यू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतो. हा फरक जितक्या लवकर तुम्हाला समजेल तितक्या लवकर तुमचा प्रवास सुरू होईल. आजपासून 1 वर्षानंतर तुम्ही 2 पैकी एका ठिकाणी असाल. एक जिथे तुम्ही आज आहात, किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्ही अभिमानाने तुमची पहिली इन्कम तुमच्या फॅमिलीला, तुमच्या आई वडिलांना दाखवा. निर्णय तुमच्या हातात आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे मी तुम्हाला मोटिवेशन देत नाही, मी प्रॅक्टिकल रोड मॅप अँड रिअल एक्सपिरियन्सेस शेअर करतो. जर तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. मी पर्सनली तुम्हाला हेल्प करेन. आता फक्त कमेंटमध्ये स्टार्ट असे लिहा, कारण मला विश्वास आहे की या व्हिडिओनंतर अनेक लोक फक्त प्रेरित होणार नाहीत तर स्वतःच्या आयुष्यातला पहिला पाऊल टाकणार आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मोठी स्वप्न पहा, मोठ्या स्किल शिका आणि लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळं नशीब घेऊन जन्माला येत नाहीत, ते फक्त इतरांपेक्षा जास्त काळ हार मानत नाहीत. थँक्यू सो मच.